शॉर्मा स्टॉल लावण्यावरून मुंबईमध्ये वाद झालाय। गुजराती लोकांनी स्टॉल हटवायला सांगितल्याचा आरोप केला जातोय। मराठी व्यावसायिकांना गुजराती दमदाटी करत असल्याचा दावा केला जातोय। परेलच्या लोढा प्रिमोजवळ अक्षिता मसूरकरांचा स्टॉल आहे। 20 ते 22 गुजराती रहिवाशांनी स्टॉल हटवण्यास सांगितलं। स्टॉल धारक अक्षिता मसूरकर यांनी मनसेकडे आता धाव घेतली। आज मनसे नेते अमित ठाकरेंची भेट घेणार आहेत। आम्हाला तुमच्या स्टॉलचं थोडं ऑब्जेक्शन आहे। रिक्वेस्ट आहे की तुम्ही हा स्टॉल तुमच्या त्या साईडला अच्छा ठीक आहे, आम्ही तुमचं एक आता मला सांगा की तुम्हाला आम्ही महाराष्ट्र एक मिनिट तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे? तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे? काय आहे प्रॉब्लेम काय आहे? आम्हाला फक्त एवढंच आहे, येण्या जाण्यामध्ये येण्या जाण्याचा काय संबंध आहे? येण्याचा प्रॉब्लेम आहे तिकडे आहे, तिकडे आहे. नाही तिकडे आहे, हा स्टॉल उचला पाहिजे. हा स्टॉल बघा. हा नाहीये हा स्टॉल आम्हाला तुमच्या स्टॉलचं आणि या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जय पवार यांच्याकडून। जय, खरं तर गुजराती लोकांनी दमदाटी केल्याचा मराठी व्यावसायिकाचा या ठिकाणी आरोप आहे। या प्रकरणी आता मनसे नेत्यांची सुद्धा भेट घेतली जाणार आहे। काय अधिकची माहिती? नक्कीच आपण पाहिलं तर परेलमधील एका अक्षिता मसूरकर या मुलीच्या खरं तर शॉर्मा स्टॉलच्या विरोधात कुठेतरी गुजराती लोक या ठिकाणी येताना पाहायला मिळतात। या ठिकाणी या इमारतीच्या राहणाऱ्या 20 ते 30 गुजराती लोकांनी खरं तर एकत्रित येऊन या शॉर्माच्या स्टॉल चालवणाऱ्या अक्षिता मसूरकर यांना स्टॉल हटवण्याचं सांगितलं आहे। दुसरीकडे मराठी व्यावसायिकाला दमदाटी करून गुजराती रहिवासी हे एकत्र येत असल्याचा आरोप आता अक्षता यांच्याकडनं करण्यात येऊन या संदर्भात आता ते थेट मनसे नेते अमित ठाकरे यांची आज शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेणार आहेत। आणि यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं की कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा अशा प्रकारचा एक घटना त्या ठिकाणी घडली होती आणि त्यानंतर सुद्धा त्यांनी मनसेकडे धाव घेतली होती। मात्र आता पुन्हा एकदा हा प्रश्न जो आहे तो मनसेकडे येताना पाहायला मिळतो। मराठी माणसाच्या मुद्द्यावरती मनसे जे आहे ते पहिल्यापासूनच आग्रही राहिला पाहायला मिळतं आणि याच मुद्द्यावर आता अक्षता या जे आहेत ते अमित ठाकरे यांची भेट घेणार। त्यामुळे यानंतर नेमकं अमित ठाकरे या संदर्भात काय भूमिका घेतील, परेल ज्या स्थानकात ज्या ठिकाणी त्यांचं जे शॉर्माचा स्टॉल आहे त्या ठिकाणी अमित ठाकरे जातील का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असेल। जय, त्या अक्षिता मसूरकर यांचा स्टॉल किती वर्षापासून त्या ठिकाणीच लावतायत आणि आताच विरोध का केला जातो? निश्चितच गेल्या अनेक महिन्यांपासून खरं तर त्या ठिकाणी तो स्टॉल आहे। आपण पाहिलं तर त्या ठिकाणी त्या स्टॉलच्या आवारात खरं तर मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी रोजगार म्हणजे कामाचे व्यावसायिक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर, त्यामुळे त्या ठिकाणी तिच्या स्टॉलवरती गर्दी जी आहे त्या ठिकाणी दररोजची होत असताना पाहायला मिळते। मात्र याला काल कुठेतरी गुजराती रहिवाशांच्या माध्यमातून संपूर्ण हा विरोध दर्शवण्यात आलेला आहे आणि तिला स्वतः स्टॉल हटवण्याचे जे ते सांगण्यात आले। त्यामुळे नक्कीच जय, त्यामुळे आता मनसेची भेट घेतल्यानंतर मनसेकडून काय भूमिका घेतली जाते हे पाहावं लागेल। धन्यवाद माहितीसाठी।